हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे संग्राम या बॅचमध्ये. आय होप सो ऑल ऑफ यू गाईज ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल. माझा आवाज तुम्हाला सर्वांना व्यवस्थित येतोय का एकदा प्लीज चेक करा. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गाईज, गुड मॉर्निंग. या ठिकाणी संग्राम बॅचमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कंबाईंड एक्झामच्या तयारीसाठी आपण ही बॅच सुरू केलेली आहे आणि या बॅचमध्ये विशेष कंबाईंड एक्झाम 2026 ची जी आपली एक्झाम असेल यासाठी आपली ही फाउंडेशन बॅच आहे. फाउंडेशन बॅचचा अर्थ होत असतोय की यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या सर्व दोघही परीक्षांचा इथे संपूर्ण आढावा अभ्यासायला मिळणार आहे. संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. बट इनिशियली आता आपण या बॅच मध्ये या परीक्षेच्या संबंधित मध्ये एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये येस डेफिनेटली या पूर्ण बॅच मध्ये जर तुम्ही बघणार तर ही संग्राम बॅच जी आपली असणार आहे यामध्ये आता सुरुवातीला स्ट्रॅटेजी सेशन्स आपण बघणार आहोत. 3 स्ट्रॅटेजी सेशन्स असतील की जे मी तुमचे घेणार आहे. यामध्ये विशेष तुम्हाला अभ्यासायला मिळेल की एक्झामच्या तयारीसाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी सुरुवातीला माहिती असणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला या कंबाईन एक्झामच्या तयारीचा हा जो पूर्ण प्रवास आहे हा व्यवस्थित करता येईल. आणि फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये आपल्याला या परीक्षेचा अभ्यासक्रम, या परीक्षेची रचना कशी आहे या गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्यामुळे आज आपला पहिला स्ट्रॅटेजी सेशन आपण इथे डिस्कस करतोय आणि या फर्स्ट स्ट्रॅटेजी सेशन मध्ये आज आपला टॉपिक असणार आहे कंबाईन एक्झामिनेशनचं सिलेबस डिस्कशन आणि एक्झाम पॅटर्न. अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत पद्धतीने तुम्हाला अनेक साऱ्या गोष्टी या सेशन मधून क्लिअर होतील. या सेशन मध्ये मी तुम्हाला 2 गोष्टींचा टास्क देणार आहे आणि तो टास्कही तुम्हाला करावा लागणार आहे, कारण तो टास्क केल्याशिवाय तुमची कंबाईनची तयारी ही व्यवस्थित स्टार्ट होणार नाही हे 100%. बेस्ट ऑप्शन आहे की जेही पॉइंट मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता ते व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हळूहळू सगळे पॉइंट्स जे आहेत हे व्यवस्थित समजतील. ओके, सो आज आपण कंबाईन एक्झाम जी आपली अपकमिंग एक्झाम असेल पुढची तुम्ही 2026 ची जी एक्झाम देणार आहेत त्यासाठी एकंदरीत सर परीक्षेची तयारी सुरुवात करताना आपल्याला काय माहिती असले आवश्यक आहे. जो माहिती असायला पाहिजे तो पार्ट म्हणजे पहिले सिलेबस. कारण ज्या एक्झामसाठी आपण अपियर होणार आहोत, ज्या एक्झामसाठी आपण तयारी करतोय तिथे आपल्याला कोणत्या विषयांचा अभ्यास करायचा आहे, कोणते सब्जेक्ट असणार आहे, कशा प्रकारचे पॉइंट्स असणार आहे, सगळं माहिती असायला पाहिजे. देन आपण आपला एक स्ट्रॅटेजी प्लॅन हा व्यवस्थित तयार करू शकतो की जेणेकरून आपला अभ्यास व्यवस्थित होईल. मग फर्स्ट ऑफ ऑल कंबाईनचा अभ्यासक्रम आणि एकंदरीत परीक्षा पद्धती. आता सर परीक्षेची पद्धत सर आम्हाला माहित आहे की प्रिलिम असते, मेन्स असते आणि या सर्व संबंधित गोष्टी. पण वास्तविक तुम्हाला या परीक्षेच्या संबंधित सर्वतोपरी डिटेल माहिती जी आहे ही आपल्या MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळत असते. आणि ही माहिती जर तुम्हाला अभ्यासायची असेल तर त्यासाठी तुम्ही ही PDF फाईल डाउनलोड करायची आहे. पहिली गोष्ट की तुम्हाला स्कीम ऑफ द एक्झामिनेशन माहिती पाहिजे आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन माहिती पाहिजे. त्यामुळे जसं मी सांगितलं की तुमचा पहिला टास्क या ठिकाणी काय असेल तर MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवरून महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा परीक्षा यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशनची ही जी PDF आहे ही डाउनलोड करायची. ठीक आहे, स्कीम ऑफ एक्झामिनेशन परीक्षा पद्धतीची योजना. मग यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की एकंदरीत ही परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी एक्झाम आहे आपली कंबाईन एक्झाम ही कोणत्या कोणत्या पदांसाठी होते. आता यामध्ये मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने जी माहिती सांगणार आहे ना ती अगदी व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला यातले सर्व मुद्दे जे आहेत हे क्लॅरिफाय होतील. पहिले तुम्हाला काय बघायचं आहे की या एक्झामसाठी कोणते कोणते पद आहेत, म्हणजे कोणत्या कोणत्या पोस्टसाठी ही जी एक्झाम आहे ही होत असते. मग यामध्ये पद आणि संवर्ग या संबंधित पूर्ण डिटेल तुम्हाला माहिती दिलेली असेल, ज्यामध्ये कोणते पद आहे जसं सहाय्यक कक्ष अधिकारी आहे, राज्य कर निरीक्षक आहे, पोलीस उपनिरीक्षक आहे, दुय्यम निबंधक श्रेणी 1 आहे, उद्योग निरीक्षक ह्या पदाचाही इथे भाग आपल्याला बघायला मिळतो. संबंधित आता बघा यामध्ये तुम्हाला काही पद गट ब चे आहेत आणि काही पद गट क चे आहेत. आता बघा सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक हे जे पद आहेत सुरुवातीचे 4 पद
हे 4 पद तुमचे गट ब परीक्षेचे पद आहेत. गट ब एक्झाम, आलं लक्षात, ग्रुप बी चे पोस्ट आहेत. आणि त्याच्यानंतर ग्रुप सी साठी जर तुम्ही विचार करत असाल तर ग्रुप सी साठी तुम्हाला इथे खाली हे वेगळ्या पदांची इथे तुम्हाला यादी दिलेली आहे, त्याचा तुम्ही इथे विचार करायचा. मग आता या ठिकाणी गट क चे जे आहे त्यामध्ये उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय यासाठीचं हे पद आहे. त्याचसोबत तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. सो हे जे पोस्ट आहेत हे ग्रुप सी चे पोस्ट आहेत. यामध्ये एक सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक हे जे पद आहे यासाठी तुमचा एक सेपरेट वेगळा म्हणजे मेन्सचा जो पेपर आहे हा वेगळा होत असतो, कारण त्यासाठी टेक्निकल अभ्यासक्रम आहे आणि त्यानुसार त्याचा पेपर वेगळा. तुम्हाला सांगतोच मी आता त्या गोष्टी सर्व काही. तर ही जी माहिती तुम्हाला इथे बघायला मिळते यातून आपल्याला काय समजतंय की या एक्झाम मध्ये कोणते कोणते पोस्ट असणार आहेत. ठीक आहे, बरं. आता या पोस्टची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला बघायची की परीक्षा पद्धत काय आहे. इथेही तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे की परीक्षेची पद्धत काय असणार आहे. एकंदरीत तुम्हाला सर्व गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. माझं सर्वांना सांगणं आहे की ही जी PDF असेल सर्वांनी प्रिंट काढायची हार्ड कॉपीमध्ये आणि डेली म्हणजे पुढचे म्हणजे 5-6 दिवस डेली ही PDF वाचायची आहे. डेली तुम्ही म्हणा सर हे काय काम आलं की सर म्हणजे पुढचे 5-6 दिवस दररोज ही PDF वाचायची. ह्या परीक्षेच्या पद्धतीसोबत तुम्ही इतके एकरूप होणार की तुम्हाला या परीक्षेचा पूर्ण पार्ट आणि पार्ट माहिती असेल. तुम्हाला कुठूनही बाहेरून इनकम्प्लीट जी माहिती मिळालेली असेल कोणी मित्राकडून किंवा कोणी अननोन पर्सन कडून की जी इनकम्प्लीट माहिती असेल त्याच्यामुळे तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आयोगाने दिलेली जी ऑफिशियल माहिती आहे ती ऑफिशियल माहिती एकदा व्यवस्थित डोळ्यासमोरून जाऊ द्या. पहिल्या वाचनामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जेव्हा वाचणार त्यावेळेस काही टर्म्स असतील, काही वर्ड असतील की जे तुम्हाला लगेच समजणार नाही. त्यामुळे काय आहे की तुम्ही जेव्हा 4-5 वेळा हे वाचणार तर तुम्हाला यातले प्रत्येक रूल्स अँड रेग्युलेशन सगळं काही डिटेल्स व्यवस्थित समजतील. आणि म्हणून पुढचे काही वेळ लागत नाही, मोजून काहीतरी 10-12 पानं आहेत हे सगळे आणि अगदी इझिली तुम्ही सगळं बघू शकतात. म्हणजे काही एवढा वेळ लागत नाही या गोष्टीला. पण मात्र परीक्षेच्या पद्धती संबंधित सर्वतोपरी माहिती, डिटेल माहिती, ऑल इन्फॉर्मेशन तुम्हाला या PDF फाईलमध्ये दिलेली आहे, जिचं नाव आहे स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की त्याचं पूर्ण नाव काय आहे. मग इथे तुम्हाला परीक्षा पद्धती दिलेली आहे की परीक्षेचा एकंदरीत पॅटर्न कसा आहे. या प्रस्तुत परीक्षेमधून कोणत्या कोणत्या संवर्गासाठी तुम्ही पूर्व परीक्षा देणार आहेत, सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला या पर्टिक्युलर माहितीमध्ये या PDF फाईलमध्ये इथे बघायला मिळणार आहेत. आलं लक्षात सर्वांना. त्यामुळे ह्या गोष्टीकडे विशेष लक्ष जे आहे हे सर्वांनी असू द्या. बरोबर, सर्व गोष्टी तुम्हाला इथे डिटेल दिलेल्या आहेत. या ओव्हरऑल गोष्टींमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की गट ब चे कोणते पद आहेत आणि गट क चे कोणते पद आहेत ते मात्र तुम्ही इथे व्यवस्थित लक्ष देणार. याच्या पुढे तुम्हाला पूर्ण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असतोय त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्ज सादर करण्याची पद्धत काय आहे, पूर्व परीक्षेचा अर्ज करताना विकल्प काय, लिपिक टंकलेखक साठीची रचना कशी आहे. आता काय होत असतंय की गट ब आणि गट क यांच्यासाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र करताना आता जसं आपण बघत असतो की परीक्षा कशी होत असते. आता बघा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा, गट ब सेवा मुख्य परीक्षा आणि गट क सेवा मुख्य परीक्षा अशा वेगवेगळ्या आहेत. मग गट ब मध्ये जे पोस्ट आहेत जसं मी ऑलरेडी ग्रुप बी चे पोस्ट तुम्हाला सांगितले, त्याच्यानंतर आपण ग्रुप सी च्या पण काही पोस्टची रचना या ठिकाणी बघितली. तर गट ब ची मुख्य परीक्षा ही वेगळी होईल आणि गट क ची मुख्य परीक्षा वेगळी होईल. पण ही परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेचे जे पास झालेले विद्यार्थी असतील, मेरिट क्रॅक केलेले विद्यार्थी असतील तेच मुख्य परीक्षा या ठिकाणी देऊ शकतील. मग संबंधित माहिती आणि संबंधित नियम वगैरे ज्या गोष्टी आहेत हे पूर्ण गोष्टी तुम्हाला इथे दिलेले आहेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक यासाठी तुमची मुख्य परीक्षा ही वेगळीच होत असते, कारण तो एक टेक्निकल पेपर आहे. या पदासाठी पात्रता सुद्धा वेगळी आहे. आलं लक्षात. इंजिनिअरिंगचाच विद्यार्थी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. मग मुख्य परीक्षेसाठीचे विद्यार्थी पूर्व परीक्षेचे गुण या ठिकाणी विचारात घेतले जात नाही मेन्स एक्झाम मध्ये, हा एक पॉइंट आला. बाकी मग तुमचे सगळे नियम वगैरे सांगितलेले आहेत. मग पुढचा पॉइंट येतोय की पात्रता काय आहे.
म्हणजे ह्या पोस्टसाठीची पात्रता जर विचारात घेतली तर पहिलं ॲज इट इज भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादेचा दिलेला आहे तुम्हाला. बऱ्याच जणांना एज लिमिट बद्दल बरेचसे प्रश्न असतात नाही का सर, की एज लिमिट काय आहे, बरोबर की नाही, किती वेळा परीक्षा देऊ शकतो, असे जे पण काही प्रश्न असतील सगळे प्रश्नांची उत्तरं तुमचे इथेच क्लिअर होऊन जात असतात. याच PDF फाईलवरून ते क्लिअर होऊन जाणार. वयोमर्यादा मोजण्यासाठी डेट कोणती कन्सिडर केली जाते तर ती डेट तुमची जाहिरातीमध्ये येत असते, त्यामुळे हा एक महत्वाचा पॉइंट आला. आणि मग इथे टोटल तुम्हाला कोणत्या पदासाठी मॅक्झिमम आणि मिनिमम किती वयोमर्यादा आहे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी कशा प्रकारे हे बघायला मिळेल हे आपण बघू शकणार. आलं लक्षात. ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळतील. सगळं मी जे पण सांगतोय हे सगळं PDF वगैरे तुम्हाला तिथे मिळेल. आता जसं इथे वयोमर्यादेचा पॉइंट पूर्ण या पेजवर पण कंटिन्यू करण्यात आलेला आहे, तेही तुम्ही इथे बघू शकतात. आलं लक्षात सर्वांना. स्पोर्ट्स प्लेअरसाठी काय अटी आहे म्हणजे वयोमर्यादा आहे, माजी सैनिकांसाठी, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, सगळं काही जे अटी दिलेल्या त्या इथे तुम्हाला बघायला मिळतील. विहित वयोमर्यादा, आय थिंक कंबाईनचा सिलेबस हा फक्त मराठीमध्येच आहे ऑफिशियल वेबसाईटमध्ये, इंग्लिशमध्ये दिलेला नाहीये, राईट. हा, आता यामध्ये बघा विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. नियम व अटी जसं मी सांगितलं तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत, हे तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचावं लागेल. देन तुम्हाला कंबाईनच्या परीक्षेसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं हे सुद्धा इथे दिलेलं आहे. मग पदानुसार पण काही, जसं की आता सांगितलं ना की सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक पदासाठी वेगळी अट दिलेली आहे. उद्योग निरीक्षक गट क साठी तुम्हाला अर्हता दिलेली आहे. समजतंय. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शैक्षणिक अर्हताही बघणं आवश्यक राहील की कोणत्या पदासाठी काय काय आवश्यक अटी तुम्हाला दिलेल्या आहेत. आलं लक्षात. मग आता काही वेळेला काही समतुल्य अटी पण दिलेल्या असतात, मग म्हणजे सिमिलॅरिटीज नुसार जर एखादा विद्यार्थी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग झालेलं असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर त्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेलं असणं आवश्यक आहे. कोणत्या पदासाठी? AMVIच्या पदासाठी. पण संबंधित बाकीचेही जर काही त्याच्याकडे काय म्हणता येईल त्याला सर्टिफिकेट असतील किंवा जे त्याची पात्रता असेल तर ते कोणती पात्रता यामध्ये इलिजिबल राहील त्याही गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे सांगायचा पॉइंट हा की तुम्हाला कुठेही इतरत्र माहिती शोधत बसण्याची गरज नाहीये. ऑलरेडी या PDF फाईलमध्ये सगळं दिलेलं आहे. सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही इथे प्रॅक्टिकली विचार करणं आवश्यक राहील. हे जरा बघून घ्या. समजतंय सर्वांना? तो हा चौथा पॉइंट पण एकदा व्यवस्थित वाचून घेणार सर्वजण, म्हणजे तुम्हाला त्याचं क्लॅरिटी मिळेल. बरं, त्याच्यानंतर पुढचा एक पॉइंट आपण या ठिकाणी बघतोय की इथे तुम्हाला आयोगाने सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हा एक महत्वाचा पॉइंट. संबंधित शैक्षणिक अर्हतेच्या आता पूर्ण अटी दिलेल्या आहे की शेवटच्या वर्षाला असलेला विद्यार्थी देऊ शकतो का वगैरे वगैरे या गोष्टी. अनुभव वगैरे संबंधित कोणत्या पदासाठी काय अनुभव पाहिजे त्यासाठी काही दिलेलं आहे का. त्याच्यानंतर लायसन्स, अनुज्ञप्ती म्हणतो आपण त्याला, तर अनुज्ञप्तीचा अर्थ होत असतोय लायसन्स. मग यासाठी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. कोणत्या पदासाठी आहे ते पण दिलेलं आहे. AMVI पदासाठी आहे. बाकी मग तुमचं शारीरिक पात्रताचे काही अटी आहेत का. शारीरिक पात्रता कोणत्या पदासाठी काय लागत असते. पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक ह्याच पदांसाठी तुम्हाला बघायला मिळेल की काही शारीरिक अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि ह्या शारीरिक अटी पुरुष आणि महिला दोघांसाठी इथे दिलेल्या आहेत. त्यामुळे याचा विचार करून ठेवा. आलं लक्षात. म्हणजे यात तुम्हाला सगळीच माहिती मिळणार आहे, हे मी तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करतोय. सोबत आता जे लिपिक टंकलेखक पदाचा जर तुम्ही विचार केला तर लिपिक टंकलेखक पदासाठी सुद्धा तुम्हाला जी पात्रता इथे आवश्यक असणार आहे ती इथे दिलेली आहे. मग आता ही लिपिक टंकलेखकची पात्रता कोणत्या पदासाठी असणार आहे. कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक वर्गासाठी असेल. कर सहाय्यक पदासाठीची पात्रता काय असेल आणि लिपिक टंकलेखक साठीची पात्रता काय असेल सेपरेटली दिलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचाही डाऊट निघून जाईल की सर टायपिंग कोणत्यासाठी लागतंय, किती टायपिंगचं स्पीड असणं आवश्यक आहे.
सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही भरकटणार नाही यासाठी हे सगळं सांगतोय मी. हे लक्षात घ्या की तुम्ही जेव्हाही अभ्यासक्रम सुरुवात करतात, अभ्यासाला एखाद्या एक्झामच्या तयारीला सुरुवात करतात, ह्या सर्व बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. असं व्हायला नको की तुम्ही वर्षभर तयारी करता आणि शेवटी तुम्हाला कळते की अरे ही गोष्टीचं इलिजिबिलिटी म्हणजे माझी पात्रता जी आहे किंवा माझ्याकडे हे सर्टिफिकेट जे हे नाहीये, मग प्रॉब्लेम होतो. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की तयारी दरम्यान तुमच्या या पूर्ण पात्रता तुम्ही धारण करणं आवश्यक असेल. ठीक आहे. संबंधित सगळेच्या सगळे नियम वटी जे पण असतील हे सगळे या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला. एकही पॉइंट यामध्ये चुकीचा नाहीये, कारण ही ऑफिशियल आयोगाची वेबसाईट आहे. समजतंय. लिपिक टंकलेखक पदासाठी तात्पुरती सूट जी आहे ही कशा कारणाने दिली जाते किंवा कोणत्या कारणाने कोणाला दिली जाते त्याचाही नियम इथे देऊन दिलेला आहे. संबंधित बाबतीमध्ये परीक्षेसाठीचं फी किती लागते, परीक्षेसाठी लागणारं जे शुल्क आहे तर हे शुल्क पण तुम्हाला इथे दिलेलं आहे. समजतंय. म्हणजे काय की पूर्व परीक्षेसाठी किती शुल्क आहे, मुख्य परीक्षेसाठी किती शुल्क आहे हे आपण इथे बघतो. सर्व दिलेलं आहे. समजतंय ना सर्वांना काय सांगतोय मी. तुमच्यापैकी असे किती विद्यार्थी आहे की ज्यांनी अगोदर स्कीम ऑफ एक्झामिनेशन पूर्ण वाचलेलं आहे बरं. स्पेसिफिकली कंबाईन एक्झामच्या बाबतीमध्ये तुम्ही तयारीला सुरुवात केली. तुमच्यापैकी प्रामाणिकपणे उत्तर द्या की किती जण असे आहेत की ज्यांनी ही पूर्ण PDF याच्या अगोदर 2-3 वेळा वाचलेली आहे. ऑल ऑफ यू सांगा पटकन. काय होतं की आपल्याला इन्फॉर्मेशन जेव्हा नसते ना किंवा इनकम्प्लीट माहिती असते ना, त्याच्यामुळे बऱ्या वेळेला आपलं नुकसान होत असतं आणि ते नुकसान व्हायला नको यासाठी तुम्हाला अगदी स्ट्रॅटेजिक पार्ट मी इथे कव्हर करतोय. अगदी स्ट्रॅटेजिक. समजताय. येस. बर. पुढे आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्र कुठे असणार आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल त्याची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आलं लक्षात. सॉरी. संयुक्त परीक्षेचं केंद्र कुठे कुठे असणार आहे सगळं दिलेलं आहे. परीक्षेचा सांकेतांक हा तुम्हाला एक्झाम मध्ये लक्षात ठेवायचा आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला तिथे येईलच आपल्या हॉल तिकीटवर तो असतोच दिलेला, तर तेही लक्षात असो कारण याचाही तिथे उपयोग होतोच. मग तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्व परीक्षा जी आहे ही कोणत्या कोणत्या ठिकाणी घेतली जाते त्याचे हे सर्व सेंटरचे नावं दिलेले आहेत. मात्र मुख्य परीक्षा कोणत्या कोणत्या ठिकाणी होते त्याचीही नावं दिलेली आहेत. मुख्य परीक्षा जी आहे ही फक्त 6 ठिकाणी होत असते मित्रांनो, हे लक्षात असू द्या. फक्त 6 ठिकाणी. इथे औरंगाबाद नसून छत्रपती संभाजीनगर आहे हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल परीक्षेची योजना. मग परीक्षा योजना काय आहे, स्वरूप कसं असेल. परीक्षेच्या योजनेत तुम्हाला दिसेल की सर संयुक्त पूर्व परीक्षा आहे, म्हणजे ग्रुप बी ची संयुक्त पूर्व असेल आणि ग्रुप सी ची संयुक्त पूर्व. मग ज्यात तुम्हाला बघायला मिळतंय बुक्स पण सांगेल मी अपकमिंग सेशन्स मध्ये. आज जे टॉपिक चाललाय त्याकडे लक्ष द्या. पूर्व परीक्षेचे टप्पे काय असेल, एकच पूर्व परीक्षा असेल जी तुमची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ असणारे MCQ पॅटर्नची परीक्षा असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, 1 तासाचा वेळ असेल, प्रश्नाचा माध्यम मराठी किंवा इंग्रजी तुम्हाला जो पाहिजे तो तिथे असेल. यासाठी अजून एक पॉइंट लक्षात घ्या, अजून एक PDF जी आहे ही तुम्हाला वाचायची आहे, जी सविस्तर अभ्यासक्रम जो असेल हा कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सिलेबस ऑफ एक्झामिनेशन, जसं मी सांगितलं की स्कीम ऑफ एक्झामिनेशन आणि सिलेबस ऑफ एक्झामिनेशन या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे. आलं लक्षात. कारण हे आयोगाची ऑफिशियल माहिती आहे, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात असायलाच पाहिजे. यात तुम्ही कोणतीही गोष्ट टाळू शकत नाही, हे विशेष लक्षात असू द्या. देन त्याच्यानंतर मग तुम्हाला इथे बघायला मिळतोय की मुख्य परीक्षेचं काय रोल येतोय यामध्ये. मुख्य परीक्षेचं काय डेटा आपल्याला इथे सांगितलेला आहे. परीक्षेच्या योजनेमध्ये मुख्य परीक्षा जेव्हा तुम्ही बघतात तर मुख्य परीक्षेमध्ये गट ब मुख्य परीक्षा आणि गट क मुख्य परीक्षा अशा वेगवेगळ्या होतील आणि सहाय्यक मोटार वाहक साठी वेगळी परीक्षा होईल. ठीक आहे. मग गट ब साठी मुख्य परीक्षा जी असेल ही 4 पदांसाठीची असते. आता यामध्ये कर सहाय्यक, राज्य कर निरीक्षक आणि दुय्यम निबंधक. मेन्स एक्झाम झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट जे विद्यार्थी उत्तीर्ण असतील, आलं लक्षात, जे विद्यार्थी पास आउट होतील ते या रिटर्न बेसिसवरच म्हणजे या एक्झाम बेसिसवरच पास होत असतात. त्यांच्यासाठी कोणतीही शारीरिक
अजून एक टेस्ट होणार नाही. म्हणजे इथे फायनल मेरिट लागलं की तुम्हाला पोस्ट मिळते. कशासाठी? या पोस्टसाठी. पण मेन्स एक्झाम झाल्यानंतर PSI पदासाठी तुम्हाला जे टप्पे आहेत, जसं की आता मेन्स म्हणजे एक एक्झाम असेल, नंतर तुमचं फिजिकल टेस्ट असेल आणि इंटरव्ह्यू असेल. म्हणजे फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू हा फक्त आणि फक्त PSI पदासाठीच तुम्हाला इथे बघायला मिळेल. सगळं दिलेलं आहे. PSI साठी लागत नाही, मी ते केव्हाच क्लिअर केलं ही गोष्ट, तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. गट क मध्ये जर बघितलं तर गट क मध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निबंधक म्हणजे दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक यासाठी लेखी परीक्षा झाली म्हणजे मेन्स एक्झाम झाली की मेरिट लागणार. पण मात्र क्लर्क आणि म्हणजे कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट आणि लिपिक टंकलेखा क्लरिकल साठी तुमची अजून एक टेस्ट होणार, ती म्हणजे टायपिंग टेस्ट होणार. म्हणजे मेन्स एक्झाम झाली की तुमची परत टायपिंग टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मध्ये तुम्हाला फक्त मेन्स एक्झाम झाली की तुमचं मेरिट लागून जात आहे. म्हणजे तुम्हाला पोस्ट उत्तीर्ण झाले की तुम्हाला मिळत असते पोस्ट. या गोष्टी इथे लक्षात घ्या. आता या गोष्टीमध्ये तुम्हाला बघायला मिळते की सर या लेखी म्हणजे मेन्स एक्झाम जी असेल इथे लेखी परीक्षेचा अर्थ तुम्हाला उत्तर लिहायचे नाही आहेत बरं का कंबाईनला, हे लक्षात घ्या. कंबाईन परीक्षेमध्ये तुमचं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल ते MCQ पॅटर्नच असेल, हे लक्षात असू द्या. MCQ पॅटर्न. आता हे मेन्स एक्झाम साठीचं पेपर सांगतोय तुम्हाला. मेन्स मध्ये तुमचे 2 पेपर म्हणजे गट ब मुख्य परीक्षेसाठी 2 पेपर होतील आणि जसं की गट क सेवासाठी सुद्धा 2 पेपर होतील. सहाय्यक मोटार वाहनसाठी मात्र एकच पेपर होईल. आलं लक्षात? ठीक आहे. मग पेपर 1 जो असेल हा मराठी इंग्रजीचा असेल, ज्यामध्ये 100 प्रश्न असतील, 50-50 प्रत्येकी. 100 गुण म्हणजे 200 गुणांचा हा पेपर झाला. वेळ तुम्हाला 1 तास असेल. GS2 चा पेपर असेल, ज्यामध्ये सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता 100 प्रश्न 200 गुण, वेळ 1 तासाचा असेल. सेम पद्धत तुमची गट क साठी पण आहे. सेम GS1 मध्ये 50-50 मराठी इंग्रजी आणि वेळ 1 तासाचा असेल. GS2 100 प्रश्न 200 गुणांसाठी असेल आणि वेळ 1 तासाचा असेल. सेमच. फक्त सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक साठी 150 प्रश्न संख्या असेल, 300 गुण असतील आणि 1.5 तासांचा वेळ असेल. फक्त या गोष्टीसाठीच लक्षात असू द्या. आलं लक्षात की सहाय्यक मोटार वाहनसाठीच फक्त हा एक फरक तुम्हाला दिसेल. आणि या संबंधित पूर्ण सिलेबस अँड ऑल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे, त्यामुळे तोही तुम्ही बघा. मग या सगळ्या गोष्टींमध्ये उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन कसं होतंय, त्याची प्रोसेस कशी असते, या संबंधितही तुम्हाला इथे सर्व माहिती प्रदान केलेली आहे. मेन मुद्दा आहे की जेही तुम्हाला मी सांगतोय ना ते व्यवस्थित लक्षात घ्या. ह्या गोष्टीचा तुम्हाला फॉलो करायचंच आहे. आता ह्या गोष्टीमध्ये सर परीक्षेचा निकाल कसा लागतो? पूर्व परीक्षेचा निकालाची प्रोसेस काय असेल? ठीक आहे. निकाल पूर्ण प्रोसेस काय असणार आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. मुख्य परीक्षेच्या निकाला संबंधित मुख्य परीक्षेच्या संबंधित स्वरूप कसं असेल ते पूर्ण गोष्टी इथे दिलेल्या आहेत. परीक्षेसाठी प्रवेश कसा असेल, कोणत्या विद्यार्थ्यांना असेल, कशा प्रकारे असेल, सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक मुद्दा, म्हणून मी जे सांगितलं की तुम्हाला वारंवार थोडंसं वाचणं गरजेचं राहील. जेव्हा तुम्ही या माहितीमधून व्यवस्थित जाणार, ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळं कंटेंट जो आहे हा व्यवस्थित समजेल. ऑल कंटेंट व्यवस्थित समजेल. नेक्स्ट सर निकाल प्रक्रिया काय असणार? मग या निकाल प्रक्रियेसंबंधीची पण माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आलं लक्षात? निकाल प्रक्रिया, रिझल्ट कसं लागणार, रिझल्टची काय प्रोसेस असणार, आलं लक्षात? मग महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर फक्त पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आहे की ज्यासाठी तुमचं शारीरिक आणि मुलाखत चाचणी या ठिकाणी होणार. शारीरिक चाचणीसाठी काय काय केलं जाणार किंवा कशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी गोष्टी ठरवलेल्या आहेत. शारीरिक चाचणीमध्ये काय टेस्ट होणार, पुरुषांसाठी कशा पद्धतीची शारीरिक चाचणी असेल, महिलांसाठी कशा प्रकारची शारीरिक चाचणी असेल, त्याचीही गोष्ट या ठिकाणी पूर्ण नमूद केलेली आहे. त्याचीही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. किती गुणांसाठी होईल ते सुद्धा दिलेलं आहे सगळं. त्याच्यानंतर मुलाखत जी होईल तर मुलाखत कशा प्रकारे असेल याही गोष्टी दिलेल्या आहेत.
त्याच्यानंतर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षेसंबंधित पण माहिती इथे दिलेली आहे की या गट क सेवा मुख्य परीक्षेमध्ये लिपिक टंकलेखक वर्गासाठी तुमचं स्किल टेस्ट जे आहे हे या ठिकाणी घेतलं जात असतंय. जसं मी तुम्हाला सांगितलं, कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक या पदासाठीच तुम्हाला बघायला मिळेल की इथे एकाच दिवशी दोन्ही पेपर असतात. येस, दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. ठीक आहे, सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतील यामध्ये. बरं, पुढचा पॉइंट आपण या ठिकाणी बघूया की सर आता लिपिक टंकलेखक पदासाठीच तुम्ही जसं सांगितलं की जे टायपिंग स्किल टेस्ट वगैरे जे आहे ते कशा प्रकारे असेल, स्किल टेस्टचे नियम काय असतील, म्हणजे काय काय रूल्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे नमूद केलेल्या आहेत. लिपिक टंकलेखक आणि किंवा टंकलेखन टायपिंग स्किल जे होणार आहे तुमचं, तर ते कशासाठी असेल त्याचं पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचं निकष काय असणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. चाचणीचे निकष काय असणार आहे, टेस्टचे स्किल टेस्टचे जे पॅरामीटर्स ठेवलेले आहेत आयोगाने, ते पॅरामीटर्स सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागणार त्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे. गट ब सेवासाठी कशा प्रकारे मेरिट लागतंय, गट क सेवासाठी कशा प्रकारे मेरिट लागतंय, ह्या सगळ्या गोष्टीही तुम्हाला या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत. हे लक्षात असू द्या. हे जे 2 पॉइंट आहे हे इथे महत्वाचे आहेत बरं का, हे पण लक्षात घ्या. वाचणार तुम्ही सर्वजण. समजलं सर्वांना? अगदी बेसिक आणि अगदी समजेल, अगदी सोप्या पद्धतीची माहिती इथे आहे. आणि ही प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा पद्धत माहितीच असली पाहिजे, त्याशिवाय तो परीक्षेला व्यवस्थित अपियर होतच नाही. कारण यासाठी सगळे नियम तुम्हाला माहिती पाहिजे ना. जसं तुम्ही आत्ता मला विचारतायत बरेच जण की हे चालेल का, ते चालेल का, म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे, बट परीक्षेची तयारीमध्ये नेमकं काय रूल्स अँड रेग्युलेशन आहे हे तुम्हाला माहिती नाहीये. एम आय राईट? मग हीच पूर्ण माहिती, अगदी डिटेल माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे, यासाठी आयोगाने तुम्हाला सर्व डेटा प्रोव्हाइड केलेला असतो. पण आपण ते शोधत नाही, आपण ते बघत नाही, आपल्याला ते माहिती नसते. बरोबर की नाही? हा. सो कोणताही पदवीधर विद्यार्थी हा या परीक्षेला देऊ शकतो. कोणताही पदवीधर विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. पदवीधर बोललो मी, हे लक्षात घ्या. टेक्निकली तुम्ही म्हणणार सर मग हे माझी पात्रता तिथे मेन्शन आहे का, असा त्याचा अर्थ नाहीये. कोणताही पदवीधर विद्यार्थी चालतो. फक्त जर स्पेसिफिक पदाचा विचार केला तर जसं की AMVI पोस्ट आहे, तर त्यासाठी फक्त स्पेसिफिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच विद्यार्थी लागेल किंवा समतुल्य अर्हता जी पण दिलेली आहे ती तुम्हाला पात्रता लागेल. समजलं माझा बोलण्याचा अर्थ काय आहे ते? हे इथे लक्षात घ्या. ठीक आहे? हा, बरं सर ठीक आहे. आता ह्या गोष्टी पण इथे समजल्या. पुढे मग आपल्याला जसं मी सांगितलं की सहाय्यक मोटार वाहक परीक्षेसाठीचा जो काही पॉइंट आहे, ज्याही विद्यार्थ्यांना AMVI ची पोस्टला एक्झाम द्यायची आहे तर त्यांनी या गोष्टींसाठी व्यवस्थित इथे फोकस करणार. अंतिम निकाल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउटचा पण ऑप्शन असतो बऱ्याच वेळेला, हे आपण इथे लक्षात घ्या. टायपिंग सर्टिफिकेट कुठून मिळवायचं? एक रजिस्टर्ड ऑफिशियल सेंटर असतात की जिथे तुम्हाला टायपिंगसाठी क्लास जॉईन करावा लागतोय. तिथे तुम्हाला ते टायपिंगचं स्किल डेव्हलप करायचं आहे. तिथून तुम्हाला तुमचा कोर्स कंप्लीट झाला की एक सर्टिफिकेट मिळत आहे. ठीक आहे, ऑफिशियली तुम्ही या गोष्टीची इन्क्वायरी करा. तुमच्या लोकेशनला ज्या ज्या ठिकाणी टायपिंग सेंटर असतील तिथून तुम्ही तुमचं ऑथेंटिक शासकीय प्रमाणपत्र असतंय तर ते तुम्हाला मिळवणं गरजेचं आहे. तो कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे तुम्हाला. आय थिंक समथिंग 90 डेजचा कोर्स असतोय वाटतं, तो तुम्हाला कंप्लीट करायला लागेल. त्यातून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल. त्याच्यात तुमची एक्झाम होत असते, ती एक्झाम क्रॅक करून म्हणजे टायपिंग स्किल टेस्ट देऊन तुम्ही ते प्रमाणपत्र मिळवतात ऑफिशियली. आलं लक्षात? ठीक आहे. अंतिम निकाल आणि भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासंबंधित काय नियम आहे? हा नियम कोणासाठी आहे? समजा एखादा विद्यार्थी आहे की जो 2-3 पोस्टसाठी पात्र ठरला किंवा 2-3 पोस्ट त्याच्या आलेल्या आहेत आणि त्याला एखादी पोस्ट सोडायची आहे, तर त्यावेळेस तुम्ही या ऑप्टिंग आउटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स इथे फॉलो करून ती प्रोसेस बघू शकता. मग या ठिकाणी सर रिकमेंडेशन, शिफारस म्हणजे उमेदवारांच्या सर्वसाधारण सूचनामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील.
की शिफारस कशा प्रकारे होत असते, काय म्हणजे फायनल तुमचं रिकमेंडेशन पोस्टसाठी कसं केलं जात असतं, याचे सर्व गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला या माहितीमध्ये दिसून येतील. मुद्दा काय माहितीये का, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, फक्त तुम्ही अजूनपर्यंत या गोष्टी वाचल्याच नाहीयेत किंवा अजूनपर्यंत या गोष्टी बघितल्याच नाहीयेत. त्यामुळे तुम्हाला बरंचसं कन्फ्युजन, मला वाटतंय की कन्फ्युजन आहे बऱ्यापैकी, बरोबर की नाही. येस, मी तेच सांगितलं की कंबाईनला लिमिटेशन नाहीये. मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही ज्या गोष्टी मला विचारतायत ना, हे याच्याही पेक्षा जास्त डाऊट तुमचे इथे क्लिअर होणार आहेत. म्हणून मी पहिल्यांदा ऑलवेज जेव्हा मी स्ट्रॅटेजी सेशन घेतो, मी मस्ट कंपल्सरी सगळ्यांना हेच सांगतो की तुम्ही पहिल्यांदा स्कीम ऑफ एक्झामिनेशन पुढचे 7-8 दिवस दररोज वाचा. म्हणजे तुम्हाला काय होईल की कळेल की एक्झामला काय लागतंय, काय नाही लागत आहे, मग मी त्यासाठी इलिजिबल आहे का, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित त्यातून कळतील. कळलं का सगळ्यांना. त्यामुळे हे मोस्ट रिकमेंडेड आहे की तुम्ही या गोष्टींची पीडीएफ ही वाचलीच पाहिजे, जे तुम्हाला अत्यावश्यक आहे. आणि मग फायनल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड ऑल या गोष्टी होतात आणि मग तुम्हाला पोस्ट मिळते, मग तुम्ही नंतर रुजू होतात. मग पुढची प्रोसेस काय असते वगैरे सगळं गोष्टींचा नियम तुम्हाला इथे दिलेला आहेत. आणि इथे तुमचं स्कीम ऑफ एक्झामिनेशन जे आहेत हे पूर्ण होत असतात. आलं लक्षात. म्हणजे काय की जसं मी तुम्हाला आतापर्यंत ही जी माहिती या ठिकाणी सांगितली स्कीम ऑफ एक्झामिनेशनची, ही तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. ही पूर्ण पीडीएफ जी आहे ही वाचणं तुम्हाला आवश्यक आहे. परत एकदा सांगतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला परीक्षा पद्धती स्कीम ऑफ एक्झामिनेशन हा एक ऑप्शन आहे. स्कीम ओपन युनिव्हर्सिटी पण चालतं. स्कीम ऑफ एक्झामिनेशन या ऑप्शनमध्ये महाराष्ट्र अराजपत्रित, महाराष्ट्र नॉन गॅझेटेड, ग्रुप बी अँड ग्रुप सी सर्व्हिस एक्झाम, तर यासाठी स्कीम ऑफ एक्झामिनेशनची ही जी पीडीएफ आहे ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे, प्रिंट काढायची आहे आणि डेली 8 दिवस वाचायची आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की पूर्ण परीक्षेचं स्वरूप एकंदरीत काय आहे आणि कसं आहे. ठीक आहे, आय होप सो की आता मी हा जो पहिला टास्क तुम्हाला जो सांगितलेला आहे, हा पूर्ण टास्क तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेला असेल. आलं लक्षात सर्वांना. येस, मी इथे लिहून ठेवतो. टास्क 1. स्कीम ऑफ एक्झामिनेशन डाउनलोड करणे आणि त्याची प्रिंट काढणे आणि पुढचे 7 दिवस डेली त्याला रीड करा. आलं लक्षात. डेली रीड करा म्हणजे काय होईल की तुम्हाला पूर्ण नॉन गॅझेटेड पोस्ट असते, क्लास 1च्या पोस्ट या गॅझेटेड पोस्ट असतात, या नॉन गॅझेटेड पोस्ट असतात. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 7 डेज पूर्ण हे रीड करायचं आहे, व्यवस्थित बघायचं आहे काय पूर्ण नियम आहेत, काय पूर्ण अटी आहेत, काय त्याच्या पात्रता आहेत. दॅट्स इट. तुम्हाला हे फॉलो करावंच लागेल, तेव्हा तुम्हाला कुठेतरी या गोष्टींवर एक चांगली कमांड मिळेल, हे इथे लक्षात असू द्या. आलंय सर्वांना लक्षात. टास्क पहिला काय सांगितलेला आहे तो. ठीक आहे. दुसरा टास्क तुमच्या समोर आता जो असणार आहे, एकच मिनिट. आता आपल्याला जायचंय सिलेबसवर. बर, आता सर्वांनी लक्ष द्या. ग्रुप बी आणि ग्रुप सी या पदांसाठीचा एकंदरीत आपल्याला पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघायचा आहे.
ठीक आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम. दिसतंय का सर्वांना? लक्ष द्या. महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा असेल, 100 गुणांसाठी असेल. बी साठी वेगळी आणि सी साठी वेगळी स्वतंत्र मुख्य परीक्षा असेल, 400 गुणांसाठी 2 पेपर असतील. पीएसआय पदासाठीच तुम्हाला फिजिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यू असेल, ओनली फॉर पीएसआय, लक्षात असू द्या. आणि ग्रुप सी मध्ये AMVI ची जी पोस्ट आहे यासाठी तुम्हाला सेपरेट वेगळा अभ्यासक्रम आहे मुख्य परीक्षेचा, जो 300 गुणांचा तुमचा पेपर असेल. अच्छा ठीक आहे. मग सर यामध्ये एकंदरीत पूर्व परीक्षेचा सिलेबस काय आहे, प्रिलिमिनरीचा सिलेबस काय आहे, प्रिलिम एक्झामचा सिलेबस. लक्ष असू द्या, या प्रिलिम्स एक्झाम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असते. यामध्ये तुमची 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. इथे तुम्हाला 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 25% तुमचं निगेटिव्ह मार्किंग असेल. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही मिळवलेले जे गुण असतील त्याच्यातून तुमचे चुकलेले प्रश्नांचे गुण वजा होतील. आलं लक्षात? मिळालेल्या गुणांमधून फायनल तुमचे जेवढे बरोबर आले त्या बरोबर आलेल्या मार्कांपैकी चुकीचे जे तुम्ही अटेम्प्ट केले त्यानुसार 1/4 म्हणजे एक प्रश्न चुकला तर त्यातून 0.25 तुमचा वजा होणार. या प्रकारे तुमचे मिळालेल्या गुणांमधून मार्क वजा होतील. याला आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो. सिलेबस काय दिलेला आहे तर सिलेबस मध्ये तुम्हाला दिसेल हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे. हिस्ट्रीमध्ये काय काय टॉपिक असेल, जिओग्राफीमध्ये काय काय टॉपिक्स असतील त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. हे 2 सब्जेक्ट जे आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील की जे या प्रिलिम्सच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासायचे आहेत. या 2 सब्जेक्टच्या व्यतिरिक्त अजून काही सब्जेक्ट आहेत ज्यामध्ये तुम्हाला दिसेल इकॉनॉमिक्स आहे. यातले सगळे पॉइंट तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासावे लागतात. लक्षात असू द्या, इथे तुमचं इकॉनॉमिक्स आहे, करंट अफेअर आहे, पॉलिटी आहे, जनरल सायन्स सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा आहे. ह्या सगळ्या विषयांची तुम्हाला इथे तयारी करायची आहे. आणि हा पूर्ण सिलेबस जो दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर मागच्या पेजमध्ये आणि ह्या पेजमध्ये, तर हा पूर्ण सिलेबस तुमचा प्रिलिमिनरी एक्झामिनेशनचा सिलेबस आहे, पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे, जो संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क साठी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. समजलं सर्वांना व्यवस्थित? जस्ट अ मिनिट. ओके, आय होप सो ऑल ऑफ यू गाईज. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? मी जे काय सांगतोय हे सगळ्यांना समजतंय? मला एक सांगा, पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्हाला सर्वांना व्यवस्थित समजला का? एव्हरीवन?
ओके. सो आता आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाकडे लक्ष देऊ. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला समजला व्यवस्थित, त्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यासाठी भूगोल विषय मी तुम्हाला शिकवणार आहे, जिओग्राफी विषय आणि यातला एन्व्हायरमेंटचा पार्ट हा मीच तुम्हाला शिकवणार आहे. आता पूर्ण जो तुमचा हा पूर्ण बॅच असणार आहे यामध्ये या सर्व सिलेबसला कव्हर केलं जाणार आहे. प्रिलिमचा सुद्धा आणि मेन्सचा सुद्धा दोन्हीही सिलेबस यामध्ये कव्हर होतील. आता यामध्ये ग्रुप बी चा जो सिलेबस आहे तो दिलेला आहे. मोस्टली ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या सिलेबस मध्ये सिमिलॅरिटीज आहे, फक्त तुम्हाला यामध्ये AMVIच्या पोस्टसाठी वेगळा थोडासा अभ्यासक्रम असेल. आता इथे आपल्याला दिलेलं आहे की मुख्य परीक्षा जी असेल ही कशी असेल. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होतील. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल. एकूण टोटल 400 गुण होतील. आणि या दोन्ही पेपरला जो वेळ असेल 1-1 तासाचा वेळ असेल तुम्हाला, 1-1 तासाचा. यामध्ये फक्त PSI पोस्टसाठी तुम्हाला शारीरिक चाचणी पण असेल आणि मुलाखत पण असेल. बाकी कोणत्याच पदासाठी असं नसेल. ओके, ठीक आहे. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1, आता ह्या गोष्टी तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितल्या. 1-1 तासाचा वेळ असेल. MCQ पॅटर्नच असेल प्रश्नांचा. पेपर 1 जो असेल यामध्ये 100 प्रश्न असतील. पेपर दुसरा जो असेल त्यामध्ये सुद्धा 100 प्रश्न असतील. पेपर 1 मध्ये मराठी इंग्लिश असेल. पेपर 2 मध्ये जनरल सायन्स म्हणजे तुमचं जेही मी आता इथे सांगेल त्या पद्धतीने तुमचं सिलेबस असेल. मेन्स पेपरसाठी सुद्धा तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग ॲज इट इज सेम 1/4 तुमचं निगेटिव्ह मार्किंग असतंय. मिळालेल्या गुणांमधून हे वजा होणार, हे लक्षात घ्या. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर दिलेलं नसेल तर त्यातून निगेटिव्ह मार्किंग होत नाही, हे लक्षात घ्या. जर प्रश्न अटेम्प्टच केला नाहीये तर तो निगेटिव्ह मार्किंगसाठी कन्सिडर धरला जात नाही. आलं लक्षात? त्यामुळे असं नका मनामध्ये भीती ठेवू की सर मी प्रश्न अटेम्प्ट नाही केला तरी पण त्याचं निगेटिव्ह मार्किंग होईल का, म्हणजे मिळालेल्या गुणांमधून वजा होतील का, असं होत नाही. फक्त असेच प्रश्नांचे निगेटिव्ह मार्किंग कन्सिडर केलं जाईल की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे पण ते चुकीचं दिलेलं आहे, मग त्यावेळेस त्याचं मात्र निगेटिव्ह मार्किंग मध्ये कन्सिडरेशन होईल. सर मेन्स एक्झामसाठी सिलेबस काय आहे? सिलेबस पूर्ण दिलेला आहे. अभ्यासक्रम जो की पेपर 1 चा सिलेबस जो आहे अगदी छोटासा सिलेबस दिलेला आहे. मराठी आणि इंग्रजी ह्या 2 भाषा विषयांचा पेपर असेल तुमचा. एकच पेपर असेल ज्यामध्ये 50 प्रश्न मराठी 50 प्रश्न इंग्रजीचे असतील. आलं लक्षात? म्हणजे यामध्ये सिलेबस जो आहे हा सिलेबस काय आहे तो पूर्ण दिलेला आहे तुम्हाला यामध्ये, की मराठी ग्रामर अभ्यासायचं आहे, इंग्लिश ग्रामर व्होकॅब्युलरी अभ्यासायचं आहे, सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जो दुसरा पेपर तुमचा होणार, दुसरा जो पेपर असेल त्यामध्ये मात्र तुमचं जनरल सायन्स होणार आहे. मग जनरल सायन्स मध्ये काय काय असेल सर? सामान्य बुद्धिमत्ता आणि आकलन असेल. मग त्याच्यामध्ये कशासाठी आपण हा प्रश्नांचा भाग असेल. चालू घडामोडी असेल, अंक गणित असेल, मॅथ्स अँड रिझनिंगचा पार्ट जसं मी तुम्हाला सांगितलं इथे मॅथ्स अँड रिझनिंग असेल. आणि सोबत तुम्हाला माहितीचा अधिकार अधिनियम, माहितीचा अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, माहितीचा अधिकार 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. सो या कायद्यांवर पण तुमचे प्रश्न असतील. नेक्स्ट, पुढे तुम्हाला पॉलिटी संबंधित भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, कार्यकारी मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, न्याय मंडळ या गोष्टीही इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत, ज्याचा तुम्हाला सविस्तर अभ्यास इथे करायचा आहे. समजतंय? पॉलिटीचा इथे तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. पॉलिटी इथे अभ्यासायचं आहे डिटेलमध्ये. मग घटना कशी तयार झाली, काय झालं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे अभ्यासाव्या लागतील. आणि अभ्यास जो आहे हा तुम्हाला थोडा डिटेल करावा लागेल. म्हणजे पॉलिटीमध्ये कोणत्या टॉपिक्स डिटेलमध्ये करायचे ते तुम्हाला दिलेलं आहे सगळ्या काही गोष्टी. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे. मग त्यात काय काय करायचं आहे सगळं दिलेलं आहे. भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासायचा आहे. मग त्यात कोणते कोणते टॉपिक्स अभ्यासायचे आहेत.
सोबत यामध्येच पर्यावरणाचाही पार्ट असेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की भूगोल आणि पर्यावरण मीच तुम्हाला शिकवणार आहे. संबंधित मग तुम्हाला बघायला मिळतोय की मेन्ससाठी सुद्धा तुम्हाला सामान्य विज्ञान तंत्रज्ञान आहे, त्याचे सबस्टिट्यूट पॉइंट काय असणार आहेत, अर्थव्यवस्था, नियोजन, विकास, या अर्थव्यवस्थेमध्ये काय काय टॉपिक असणार आहेत, एव्हरीथिंग, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी प्रदान केलेल्या असतात. त्यामुळे इथे इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन असं काहीच नाहीये. जे आहे ते सगळं डिटेल आयोगाने प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला सर्व डेटा. त्यामुळे तुम्हाला हा मेन्स एक्झामचा सिलेबस लक्षात ठेवायचा आहे आणि हा ग्रुप बी परीक्षेसाठी आहे. बरं सर, मग आता मला प्रिलिमचा सिलेबस पण कळला, मेन्सचा सिलेबस सुद्धा या ठिकाणी कळलेला आहे. आता आपण फायनली ग्रुप सी चा सिलेबस एकदा बघून घेऊया. गट क साठी आपल्याला जो आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस नेमकं काय आहे तो या ठिकाणी बघू. जसं मी सांगितलं, गट क साठी सुद्धा तुम्हाला परीक्षा सेम असेल, मेन्स एक्झाम सेम असेल, पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर 200 गुणांसाठी असतील. टोटल गुण 400 गुण असतील मेन्स एक्झामचे. ठीक आहे. पेपर 1 जो असेल हा मराठी इंग्रजी भाषा विषयांचा असेल. पेपर 2 जो असेल हा जनरल सायन्स आणि बुद्धिमत्ता संबंधित असेल. पेपर 1 मध्ये 50-50 प्रश्न असतील दोन्ही मराठी आणि इंग्रजीचे, आणि पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असतील पूर्ण जीएस रिलेटेड. आणि जीएसचं सिलेबस मी आता ऑलरेडी जसं तुम्हाला सांगेलच त्यात तुम्हाला कळून जाईल. आणि यासाठी वेळ जो आहे मेन्ससाठी दोन्ही पेपरला 1-1 तासांचा वेळ असेल, प्रत्येकी 1 तास वेळ असेल. आणि इथे मेन्स एक्झाम जी असेल ही वस्तुनिष्ठ असेल, म्हणजे एमसीक्यू पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. एमसीक्यू पॅटर्नच्याच प्रश्नांचा प्रकार तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. सेम निगेटिव्ह मार्किंग पण असेल. जसं मी सांगितलं की 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल. 1/4 मीन्स 4 प्रश्न चुकले की तुमचे एका प्रश्नाचे गुण वजा होतील. 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्यालाच म्हटलं जातं. मग यामध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं ऑलरेडी मी तुम्हाला क्लिअर केलं की जर अटेम्प्ट केलेला नसेल तर त्याचं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही. पण जर प्रश्न अटेम्प्ट केलेला आहे आणि उत्तर तुमचं चुकलेलं आहे तर मात्र निगेटिव्ह मार्किंग तिथे कन्सिडर होईल. हे विशेष लक्षात असू द्या. बरं ठीक आहे. आता यामध्ये आपण बघणार आहोत, एक मिनिट सॉरी, मेन्स एक्झाम साठीचं सिलेबस काय दिलेला आहे. अभ्यासक्रम ज्यामध्ये पेपर 1 असेल आणि पेपर 2 असेल. पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी असेल, त्याचा सिलेबस ॲज इट इज पहिले जसं सांगितलं तसंच आहे सेम. पेपर 2 मध्ये जीएस असेल, जीएस मध्ये पण पहिले जसं सांगितलं सेम तसंच आहे. सामान्य बुद्धिमापन आकलन, चालू घडामोडी, अंकगणित, माहिती अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. सो हे सुद्धा सेम टॉपिक आपल्याला दिसत आहेत जे की ग्रुप बी मध्ये सुद्धा ऑलरेडी होते, जे आपण इथे बघितलेले आहेत. राईट. हा, पॅराग्राफ पण असेल ना तुम्हाला यामध्ये मराठी आणि इंग्लिश मध्ये, त्याच्यातही असेल. हे काही इथे दिलेलं आहे ना, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं, सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. टेन्शन नका घेऊ, काहीच. आलं लक्षात, सगळं दिलेलं आहे. पुढे सर, जो अजून बाकी जीएस चे अदर सब्जेक्ट आहे त्यात कोणते कोणते विषय आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. भारतीय संघराज्य व्यवस्था, पॉलिटी आहे. पॉलिटीमध्ये काय काय असणार आहे सगळं दिलेलं आहे. आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यामध्ये दिलेला आहे की इतिहासाचे काय काय पॉइंट असेल. सेम भूगोल, भारताचा महाराष्ट्राचा भूगोल सोबत पर्यावरण विषय, हा विषय तर तुम्हाला मी शिकवणार आहे. त्यानंतर तुम्हाला सायन्स, सामान्य विज्ञान तंत्रज्ञान, त्यासाठी काय काय पॉइंट्स आहेत सेम ऑलरेडी दिलेले आहेत तसेच आहेत सेम. इकॉनॉमिक्सचेही पॉइंट्स तुम्हाला इथे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. हा जो सिलेबस आहे हा तुमचा ग्रुप सी एक्झामचा सिलेबस आहे, हे लक्षात असू द्या. गट क परीक्षेचा अभ्यासक्रम इथे तुम्हाला पूर्ण दिलेला आहे. आता या ओव्हरऑल गोष्टी ज्या आहेत ना, जसं मी तुम्हाला सांगितलं की सेकंड टास्क काय आला महत्वाचा, मग सेकंड टास्क हाच आहे की तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम डाउनलोड करायचा आहे आणि त्याचं व्यवस्थित तुम्हाला म्हणजे पीडीएफ जे आहेत हे डाउनलोड करून व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे.
MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा अभ्यासक्रम तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा हा तुमचा असणार आहे टास्क सेकंड. मुख्य परीक्षा अभ्यासक्रम डाउनलोड करणे, प्रिंट करणे, डेली 15 डेज याचं अगदी वाचन करा. हे सगळ्यांना बंधनकारक आहे. समजताय का? पूर्ण सिलेबस डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा आणि पूर्ण टप्पे एकूण व्यवस्थित वाचा. की फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स दिलाय तर इकॉनॉमिक्स मध्ये काय काय टॉपिक दिलेले आहेत, हिस्ट्री दिलाय तर हिस्ट्रीमध्ये काय टॉपिक आहे, जिओग्राफी आहे तर जिओग्राफीचे काय काय टॉपिक आहेत, हे व्यवस्थित बघा, वाचन करा आणि स्टिक टू द सिलेबस राहायचंय. नेमकं तुमचा अभ्यास जो असणार आहे, पूर्ण तुमचा अभ्यास हा पूर्ण सिलेबसला अनुसरूनच असला पाहिजे. सिलेबसच्या बाहेर काहीच जात नाही हे लक्षात घ्या. समजतंय सर्वांना? सिलेबसच्या बाहेर काहीच जाणार नाही. जेही असेल ते पूर्ण सिलेबस मध्येच असेल, त्याचा तुम्ही इथे विचार करायचा. आलं लक्षात सर्वांना? हा, सो सिलेबस अनुसरूनच या सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या पाहिजे, हे तुम्ही इथे विचारात असू द्या. कारण यात चुका करू नका. फक्त मी तुम्हाला हेच सांगतोय वारंवार. समजलं का? कारण ह्या गोष्टी जर चुकल्या तुमच्या तर मात्र मेन प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून काय आहे की ग्रुप बी ग्रुप सी अभ्यासक्रम व्यवस्थित डाउनलोड करा, व्यवस्थित त्याला वाचा. जेव्हा तुम्ही वाचणार, तुम्हाला एकंदरीत परीक्षेसाठी आपल्याला काय करायचंय, काय तयारी करावी लागणार आहे, त्याचा एक आवाका तुम्हाला इथे समजून जाईल. समजलं सर्वांना व्यवस्थित? बरं, आता मला एक सगळ्यांनी सांगायचं आहे की आपला हा जो स्ट्रॅटेजी सेशन आहे आणि ह्या स्ट्रॅटेजी सेशन मध्ये आज आपल्याला जो टॉपिक इथे डिस्कस करायचा होता, की ज्यामध्ये पूर्ण कंबाईन परीक्षेचं परीक्षा पद्धती काय काय आहेत, अभ्यासक्रम काय आहेत, याची पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळाली का? आता एव्हरीवन मला कमेंटमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी उत्तरं द्यायची आहेत की या परीक्षा पद्धती संबंधित सविस्तर सखोल माहिती तुम्हाला लक्षात आली. बरोबर? याचा फायदा असा होत असतोय की एकंदरीत आपण जेव्हा व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करणार तर आपण वेल प्रिपेअर होत असतोय. हे सगळ्या गोष्टींची माहिती देण्याचं पहिलं कारण हे आहे, या बॅचमध्ये जेही नवीन विद्यार्थी आहेत ते तयारीच्या सुरुवातीलाच चुकीच्या पद्धतीने स्टार्ट करतील असं व्हायला नको. यासाठी आपला हा फर्स्ट स्ट्रॅटेजी सेशन अगदी मोस्ट इम्पॉर्टंट असतो. कारण इथे आपल्याला योजना कळते की काय प्लॅनिंग करायचंय, कोणत्या गोष्टींवर आपल्याला कमांड मिळवावे लागणार आहे, कसं आपलं सिलेबस कव्हर होणार आहे. हे ज्यावेळेस समजतं त्यानुसार आपण आपली स्ट्रॅटेजी डेव्हलप करत असतो. आणि होप सो की तुम्ही सर्वजण दिलेले टास्क जे आहेत हे नक्कीच व्यवस्थित करणार. सर्व माहिती आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर पण मिळेल. ही पीडीएफ फाईल पण तुम्हाला मिळेल. पण मेक शुअर की ह्या पीडीएफ पेक्षा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून जाऊन तुम्ही ते डाउनलोड करा. कारण त्यामध्ये तुम्हाला पूर्ण ॲज इट इज डिटेल्स मिळतील. आता इथे कसं आहे की एका पेजवर मी ते सेट केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी, पण तिथे तुम्हाला प्रॉपर प्रिंट काढता येईल असं ते पेज व्यवस्थित असेल. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित डाउनलोड करा. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, सिलेबस ऑफ एक्झामिनेशन हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेही काढू शकतात. कारण विद्यार्थ्यासाठी काय काय सूचना असतात, परीक्षेची काय प्रोसेस असते, सगळं त्याच्यात दिलेलं असतंय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेही करू शकता. ठीक आहे? येस, ओके. आय होप सो या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असतील. पण जेही मी तुम्हाला सांगितलं हे थोडंसं पुढचे दिवस काही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तयारीला व्यवस्थित स्टार्ट करता येईल. ठीक आहे? थांबूया मग आपण आता. ओके, सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्यू सो मच. थांबूया आपण आपल्या आजच्या या महत्वपूर्ण सेशनमध्ये. भेटू नेक्स्ट क्लासमध्ये नवीन माहितीसह, नवीन टॉपिकसह. दॅट्स इट. थँक्यू.
जय हिंद. देऊ शकतात, पण मेन्स एक्झाम साठी तुम्हाला तुमचं मार्कशीट असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमचं लास्ट इयर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. प्रिलिम्स देऊ शकतात, बट मेन्स नाही देता येणार. मग आलं लक्षात? MSCIT सर्टिफिकेट लागेल का? काढून ठेवा, कारण मोस्टली मागे तर ते होतं की तेवढं पाहिजे आहे, बट काढून ठेवा, काही एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे त्या गोष्टी. ठीक आहे. ओपन युनिव्हर्सिटीची डिग्री चालते, काही प्रॉब्लेम नाहीये, चालतंय. डॉक्युमेंट कोणकोणते हवेत हे ज्यावेळेस जाहिरात येते त्या जाहिरातीमध्ये दिलेलं असतंय. आलं लक्षात? यासाठी तुम्ही एखादी कोणची मागची जाहिरात जी असेल किंवा आता रिसेंट आलेली जी जाहिरात असेल ती एकदा डाउनलोड करून घ्या. त्यात डॉक्युमेंट्स काय आवश्यक असतात ते सगळं दिलेलं असतंय. तुम्ही त्या पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट तयार ठेवू शकता. पदांचा डिफरन्स आहे, पदश्रेणीचा डिफरन्स आहे, वेतन श्रेणीचा डिफरन्स आहे, सिलेबस तर सेमच आहे. फरक फक्त एकच असतोय की प्रश्नांच्या दर्जामध्ये थोडासा फरक पडतो. ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या. सिलेबस तर सगळं सेमच करावं लागणार आहे. बाकी बरोबर पॉईंट बोलले तुम्ही पण. नेक्स्ट लेक्चर उद्याच असेल, सेम असेल. ठीक आहे, म्हणजे आपण स्ट्रॅटेजी सेशनच बघणार आहोत. सेम सकाळी 10 वाजता असेल, काही अडचण नाहीये. ओके, येस. शेड्यूल तुमचं लवकरच अपडेट होईल बॅचमध्ये, त्याबद्दल तुम्हाला अनाउन्समेंटमध्ये मेसेज मिळून जाईल. उद्या नेक्स्ट लेक्चर असेल. उद्या आपण डिस्कस करणार आय थिंक बुक लिस्ट वगैरे संबंधित काही माहिती असेल उद्या. ठीक आहे. आजचं सेशन व्यवस्थित कळलंय का सगळ्यांना? ओके, सो होप सो सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील सर्वांचे. थांबूया आपण आपल्या आजच्या या सेशनमध्ये. भेटू उद्याच्या क्लासमध्ये. उद्याचा सेशन पण खूप महत्वाचा आहे तुम्हाला सर्वांना, सो त्यामुळे उद्याचा सेशनही सर्वांनी अटेंड करा. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद.